तर आम्ही ब्रिझामध्ये शिर्डीवरून छत्रपती संभाजीनगरला चाललो आहे. तर तुम्हाला जर दिसत असेल तर क्रूज आम्ही 90वर सेट केला आहे. सेट 90. समृद्धी हायवे, समृद्धी महामार्ग आता तर पूर्ण झाला आहे नागपूर ते मुंबई. शिर्डीपासून आम्ही चढलो आणि छत्रपती संभाजीनगरला चाललो आहे. तर करंटली जर बघितलं तर 90ला क्रूज सेट आहे. AC 23वर आहे ऑटो. आणि ॲव्हरेज जी देते ती 20 ते 21च्या मध्ये देते. म्हणजे आता सध्या जर बघितलं तर 20.5 कंटिन्यू आहे. 20.8 पण झालं होतं, 21 पण गेलं. ते चढ उतारावर डिपेंड आहे. पण 20च्या खाली तर अजून काही उतरलेलं नाही आहे. RPM जर बघितले तर 3000च्या आत RPM आहे. तरी ब्रिझाचा ॲव्हरेज असं म्हणतं की 22पर्यंत पण जाऊ शकेल जर 2000च्या RPMच्या खाली जर आपण ब्रिझा चालवली. म्हणजे स्पीड लिमिट 80च्या खाली जर ठेवलं तर RPM बरोबर 2000च्या खाली येतील आणि ॲव्हरेज 1-2नी वाढेल. पण हा सफिशियंट आहे 90वर प्रॉपर. आणि 4 माणसं बसलेले आहे. आजी आहे, आई आहे, राजश्री आहे. पोलीस गाडी उभी होती. ते हे स्पीड लिमिट सेट करत असतात. हे बघा आता 20.9 झाले. उतार आला का तेवढं वाढतं आणि चढायला तेवढं 3.34 कमी होतं. नवीन ब्रिज आहे. सायलेंट इंजिन एकदम, काही हे नाही आहे. हां बरोबर, आजी सांगते बघा. अशा पद्धतीने चालले एकदम. तर 20.8 झालं. आपण महामार्गावरच आहे. संभाजीनगर 30 किलोमीटर राहिलं आहे इथून. पण मी आता काय केलं आहे, क्रूज सेट केला 110वर आणि अर्ध्या तासापासून चालवतो आहे. तुम्ही बघितलं तर 110वर क्रूज सेट आहे आणि 18.1 RPM 3000च्या वर आहे. AC पण ऑटो चालू आहे. 23वर सफिशियंट होतो. रेल्वेचा आहे ना, रेल्वेचा आहे बरोबर. कंटिन्यू चालू आहे या स्पीडने. काय म्हटली आजी? आजी लिंबू घेऊन बसलेली आहे. त्रास होतो आजीला. नाही होत. आज नाही झालाय महामार्गामुळं. माझ्या आईने फोडलंय.